नागपुरात कंत्राटदारांनी हिवाळी अधिवेशनासाठीचं काम करण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। मागील वर्षीचे थकलेले पैसे आधी द्या, तरच नवीन कामांना सुरुवात करू, असा अल्टिमेटम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलाय। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागानं विधान भवनासह नागपुरात मंत्र्यांचे निवास असलेले रवी भवन, नाग भवन तसंच आमदार निवासाच्या इमारतींमध्ये डागडुजीचं तब्बल 94 कोटींचं काम प्रस्तावित केलंय। मात्र हिवाळी अधिवेशनाच्या काळातील कामांचे गेल्या वर्षीचे 78 कोटींचं बिल अद्याप प्रलंबित आहे। दिवाळीपर्यंत थकीत पैसे मिळणार असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं, मात्र अजूनही पैसे न मिळाल्यानं कंत्राटदारांनी काम न करण्याचं निश्चित केलंय। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होत असते आणि यंदाही 8 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा शासनाकडून वेगवेगळे जे काही सुधारणेचे डागडुजीचे कामं जे आहेत ते केले जातात। रवी भवन, मंत्र्यांच्या बंगल्यांचा परिसर असेल, विधान भवन असेल, नाग भवन असेल, त्या ठिकाणी हे कामं केले जातात। मात्र यंदा कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये जे आहेत ते सरकारकडे थकीत आहे। त्यामुळे नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने निर्णय घेतला आहे, हिवाळी अधिवेशनाशी संबंधित कुठलेही बांधकाम किंवा डागडुजीचे काम ते करणार नाहीत। सरकारकडनं वारंवार आम्हाला फक्त हे आश्वासनच मिळत आहे। मागच्या 1.5-2 वर्षापासून थकीत देयके छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सची आहेत, मी स्पेशली ते मिळालेली नाही आहे आणि प्रत्येक वेळेस आश्वासन मिळतं की पैसे येणार आहे आणि आतापर्यंत असं वाटत होतं की सीएमनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की सर्वात पहिले मी लहान कॉन्ट्रॅक्टरचे 100% पेमेंट देणार आहे। त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरनी संयम ठेवून दिवाळीपर्यंत वाट पाहिली। टेंडरही निघाले, टेंडर भरले जरी असतील, परंतु दिवाळीलाही पैसे मिळाले नाही आणि आजही काही परिस्थिती अशी दिसत नाही आहे, फाईलची काही मूवमेंट नाही आहे। त्याच्यामुळे संघटनेमार्फत सर्व कॉन्ट्रॅक्टरना विचारणा करण्यात आली, ज्यांना कामं मिळाले असतील त्यांनी सर्वांनी होकार दिलेला आहे की जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर बहिष्कार ठेवू। कारण की सीएम साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं याआधी मी लगेचच पेमेंट तुमच्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरच्या आधी पेमेंट करतो। त्या अनुषंगाने प्रत्येक कंत्राटदारांनी टेंडर पण परचेस केले, पण अजूनपर्यंत निधीची काही उपलब्धता झालेली नाही। त्यामुळे बहिष्कार हाच एक मार्ग आमच्यासाठी उरलेला आहे। कोलॅटरल डॅमेज म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आणि आमच्या पेटी कॉन्ट्रॅक्टरही पैसे नाही, लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे नाही, अशी परिस्थिती आलेली आहे तेव्हापासून। म्हणून यावेळेस आम्ही काम बंद आंदोलन करणारच आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।